Question is minimum value of f of x 5x square by 2 plus alpha upon x to the power 5. This is our f of x. या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू दिलेली आहे. मिनिमम व्हॅल्यू किती आहे 14. सो वी नीड टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अल्फा. सो हाऊ वी कॅल्क्युलेट मॅक्झिमम और मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. पहिले एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करतो, तिथून आपल्याला एक्स भेटतो. तो एक्स, ती एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण एफ ऑफ एक्समध्ये पुट करतो तेव्हा तुम्हाला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू. हां, सो पहिले या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड आउट करावी लागेल. बरोबर ना, प्रोसिजर आठवते ना, आपण एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटते. ती एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण एफ ऑफ एक्समध्ये सबस्टिट्यूट करतोय ॲट दॅट टाईम यू विल गेट मॅक्झिमम और मिनिमम व्हॅल्यू. सो पहिले ही मिनिमम व्हॅल्यू जी आली आहे 14, ही कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी हे पहिले फाइंड आउट करावं लागेल. हां, पहिले एक्स फाइंड आउट करावं लागेल. क्वेश्चन काय आलं का डायरेक्ट जी आपण म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमाचे जे क्वेश्चन आहे त्याची जी लास्ट स्टेप आहे, लास्ट स्टेप काय असते, वी आयदर फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू. ती डायरेक्ट व्हॅल्यू मेन्शन आहे, ती व्हॅल्यू किती आहे 14. सो इन बिटवीनच्या स्टेप्स आपल्याला कराव्या लागतील. सो पहिले एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करा, राईट. एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटते का, ट्राय करू. मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स आहे. सो फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स झिरो. सो एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करूयात. सो 5/2 ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 2x प्लस अल्फाला ॲज इट इज ठेवा आणि 1/x टू दी पॉवर 5 आहे. सो 1/x टू दी पॉवर 5 म्हणजे x टू दी पॉवर -5. x टू दी पॉवर -5चा डेरिव्हेटिव्ह -5 x टू दी पॉवर -6. दिस विल बी वॉट 0. ठीक आहे. हां हां, 2 हा कॅन्सल होईल, 5 पण कॅन्सल होऊन जाईल का. ठीक आहे, 5 कॅन्सल करूयात, 2 कॅन्सल होईल. सो काय उरेल 5x मायनस 5 अल्फा एक्स टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 0. 5 पण कॅन्सल होईल, डिवाइड बाय 5 ऑन बोथ साईड. सो हा 5 पण गेला. सो क्रॉस मल्टिप्लाय करूयात. एक्स इंटू एक्स टू दी पॉवर 6 किती झालं, एक्स टू दी पॉवर 7 मायनस अल्फा अपॉन एक्स टू दी पॉवर, ठीक आहे लिहूयात, एक्स टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 0. हे कॅन्सल होणार. सो एक्स टू दी पॉवर 7 विल बी इक्वल टू अल्फा. सो वॉट अबाउट एक्स, आपल्याला एक्स पाहिजे ना. सो एक्स किती येणार, हां, अल्फा टू दी पॉवर 1/7. सो या एक्सच्या व्हॅल्यूवर याची व्हॅल्यू दिलेली किती, ती 14. सो आता काय करूयात, एक्स इज इक्वल टू अल्फा टू दी पॉवर 1/7 याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू आणि ते कशाशी इक्वेट करणार आपण 14शी. बरोबर. याच्यानंतरची स्टेप काय होती, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो. तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण या एक्सच्या व्हॅल्यूवर चेक करणार. तो इथे मिनिमम व्हॅल्यू आहे, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय बनणार तुमचा, ग्रेटर दॅन 0 बनेल, ग्रेटर दॅन 0. हां, ती स्टेप तुम्ही MCQला स्किप करू शकता, हे आपण आधी पण डिस्कस केलं. सो लेट अस पुट अल्फा एक्स इज इक्वल टू अल्फा टू दी पॉवर 1/7 इन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्समध्ये सबस्टिट्यूट करू आणि ते कशाशी इक्वेट करू शकतो आपण 14शी. सो 5 x is alpha to the power 1/7 divided by 2 plus alpha upon alpha to the power 1/7 याची पॉवर किती बनणार 5 इज इक्वल टू 14. इथून अल्फा ट्राय करा फाइंड आउट करण्याला. ओके, हां करेक्ट. एक्स इज, हां इथे एक्स स्क्वेअर आहे, सो इथे स्क्वेअर होणार. बाकी करेक्ट लिहिले ना, अल्फा 2 करेक्ट. इथून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अल्फा. करेक्ट आहे. क्रॉस मल्टिप्लाय वगैरे किंवा काय करता येईल बघा.
हा पार्ट क्लिअर आहे का? एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट केलं, झिरोशी इक्वेट केलं, इथून एक्स भेटला. ही एक्सची व्हॅल्यू फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट करतोय. एकच अननोन आहे अल्फा, सो भेटायला तर पाहिजे. सो हे सगळे तुम्ही 2च्या पॉवरमध्ये 2 टू दी पॉवर 5 आहे बरं ना, 2 टू दी पॉवर हां हे 6 झालं 7. सो 2च्या पॉवरमध्ये काहीतरी लिहावं लागेल. सो हे काय बनणार 5 अल्फा टू दी पॉवर 2/7 करेक्ट, डिवायडेड बाय 2 प्लस अल्फा अपॉन अल्फा टू दी पॉवर 5/7. काय करता, ही टर्म वरती घ्यायची का? इज इक्वल टू 14. सो 5 अल्फा टू दी पॉवर 2/7 अपॉन 2 प्लस अल्फा टू दी पॉवर काय बनणार 1 मायनस 5/7. किती बनणार -2/7 बरोबर ना. अल्फा याची पॉवर 1 आहे, 1 मायनस 5/7, 1 मायनस 5/7 बनेल. 1 मायनस 5/7 म्हणजे किती बनलं ते 2/7 बनलं. 2/7 इज इक्वल टू 14. क्रॉस मल्टिप्लाय किंवा अल्फा टू दी पॉवर 2/7 कॉमन काढा, बाकीच्या टर्म शिफ्ट करूयात. बाकी आता मग कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. यू कॅन टेक अल्फा टू दी पॉवर 2/7 कॉमन, ब्रॅकेटमध्ये उरणार इथे 5/2 ची टर्म आहे, इथून अल्फा टू दी पॉवर 2/7 कॉमन काढले. दिस इज 1 इज इक्वल टू 14. ओके बघूयात. सो हे काय झालं अल्फा टू दी पॉवर 2/7 इंटू क्रॉस मल्टिप्लाय केलं 5 प्लस 2 किती झाले 7/2. सो 7/2 इज इक्वल टू 14. करेक्ट आहे ना. सो हे किती झालं काय काय उरलं आता अल्फा टू दी पॉवर 2/7 इज इक्वल टू 2 इंटू 2 4. ओके हे 2/7 आहे. जसं हे बघा असं काही असलं असतं तर आपण काय केलं असतं स्क्वेअर केलं असतं, बरोबर आहे का. स्क्वेअर म्हणजे काय, याचा रेसिप्रोकल तेवढी पॉवर घेतोय आपण. मग इथे जर 2/7 असेल तर दोन्हीकडे किती पॉवर घ्यावी लागेल 7/2 पॉवर घ्यावी लागेल. हे कळलं का काय सांगतोय. जसं अल्फा टू दी पॉवर लेट से 1/3 आहे इज इक्वल टू लेट से 2 आहे. सो इथून अल्फा कसा कॅल्क्युलेट करणार टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साईड, बरोबर आहे का. हे 1/3 आहे, सो हे 1/3 पॉवर कॅन्सल कशी होणार, इथे क्यूब घ्यावा लागेल, याचा क्यूब घ्यावा लागेल, म्हणजे याचा पण काय घ्यावं लागेल क्यूब. म्हणजे जो रेसिप्रोकल आहे सॉरी जी पॉवर आहे त्याच्या रेसिप्रोकलची पॉवर घ्यायची. हे 1/3 याचा रेसिप्रोकल किती झाला 3, तेवढी पॉवर घ्यायची. सो इथे पॉवर किती आहे, पॉवर किती आहे 2/7, त्याचा रेसिप्रोकल किती झाला 7/2, तेवढी पॉवर घ्यावी लागेल. म्हणजे अल्फा टू दी पॉवर आहे 2/7, याची पॉवर किती टाकावी लागेल 7/2. मग इथे पण 4 टू दी पॉवर काय टाकावं लागेल 7/2. हे कॅन्सल झालं, इथून अल्फा भेटला. हां आता हे कसं कॅल्क्युलेट होणार, दिस कॅन बी रिटन ॲज 4 टू दी पॉवर 1/2 होल टू दी पॉवर 7 अशा टर्म आधी आलेले आहेत. म्हणजे 2 टू दी पॉवर 7 झालं. सो 2 टू दी पॉवर 7 म्हणजे 128. करेक्ट राईट. सो कॅल्क्युलेशन पण हे जमायला पाहिजे आहे, म्हणजे असं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मग थोडे पॉवर्स वगैरे व्यवस्थित स्टेप वाईज करा. हां JEE त्याचा 4 मार्क्सचा क्वेश्चन, यू कॅन टेक टाईम. अशा क्वेश्चनला थोडंसं एखादं मिनिट 1-2 मिनिट एक्स्ट्रा लागले तरी चालून जाईल, कारण 4 मार्क्स आणि डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे क्वेश्चन कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर इझी अंडर्स की मिनिमम व्हॅल्यू 14 आहे. सो मिनिमम व्हॅल्यू आपण कशी त्याच्यासाठी एक्स लागेल, एक्स तुम्ही फक्त इथून इथे टाकलं आहे, इथून तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करायचं.
नेक्स्ट लिहा. एक आपण क्वेश्चन सॉल्व केला होता ज्याच्यात एक वायर होती आणि ते वायरचा आपण स्क्वेअर रेक्टँगल असं काहीतरी फॉर्म करतो किंवा सर्कल रेक्टँगल काहीतरी असेल. हां लिहा एक क्वेश्चन लिहा. अ वायर ऑफ लेंथ 22 मीटर. हे झालं का लिहून? नेक्स्ट लिहा. अ वायर ऑफ लेंथ 22 meter is to be cut into two pieces. One is square and second is equilateral triangle. One is square आणि दुसरा काय बनवलं? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. वन इज स्क्वेअर, सेकंड इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. सो याची पेरिमीटर प्लस याची पेरिमीटर, हां ती किती घ्यायची? 22. तिथून एक कंडिशन भेटेल. देन लेंथ ऑफ साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. देन लेंथ ऑफ साइड ऑफ equilateral triangle. Length of side of equilateral triangle so that combine area of square and equilateral triangle. So that combine area of square and equilateral triangle. Square and equilateral triangle is minimum. Is right. Options लिया. 22 upon 9 plus 4 root 3. 66 upon 9 plus 4 root 3. 22 upon 4 plus 9 root 3. 66 upon 4 plus 9 root 3. जमेल का? एकदा रेफर करा ते मागचं वाले जे एक्झाम्पल होतं. काय मिनिमम पाहिजे? हां, कंबाईन एरिया ऑफ स्क्वेअर अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. सो स्क्वेअर आणि इक्विलॅटरल ट्रायंगल याचा जो एरिया दॅट विल बी युअर फंक्शन, दॅट शुड बी मिनिमम. सो स्क्वेअर आहे आणि दुसरं काय? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो इक्विलॅटरल ट्रायंगलची तुम्हाला साईड विचारली, लेंथ ऑफ साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. करेक्ट? लेंथ ऑफ साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. सो हां स्क्वेअर आहे. सो साईड्स काय झाल्या? इक्वल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो आपण एक्सला काय अज्युम करूयात? साईड ऑफ स्क्वेअर. आणि वाय काय अज्युम करूयात? साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. करेक्ट? सो दिस प्लस दिस, याची या दोघांची पेरिमीटर किती असणार आहे? 22. काय रिलेशन येणार सांगा? याची पेरिमीटर किती असणार? 4x. याची पेरिमीटर इज इक्वल टू 22. व्हॉट इज युअर फंक्शन? फंक्शन काय बनेल सांगा? कंबाईन एरिया ऑफ स्क्वेअर अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. स्क्वेअरचा एरिया अँड एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हां, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हां, हाफ वाय. नाही सांगा. करा बरं, याचा एरिया कॅल्क्युलेट करा. रफमध्ये कॅल्क्युलेट करा. 30, 60, 90 डिग्री इक्विलॅटरल आहे ना. 30, 60, 90 यूज करा थेरम. हाफ बेस इंटू हाईटने करा कॅल्क्युलेट. एक ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, याची हाईट तुम्ही लिहू शकतात. हा 60 आहे, इक्विलॅटरल आहे. हा 90 आहे, म्हणजे हा किती झाला? 30. हे किती आहे? वाय. हे टोटल वाय म्हणजे हे किती बनणार?
बनेल का y/2? बनेल. हे बघ करा हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस किती आहे? सॉरी बेस घ्यायचा आहे ना, बेस. हा बेस आहे. हाफ बेस इंटू हाईट. हाईट ही आहे, ही साईड आहे काय अपोजिट टू 60 डिग्री. सो साईड अपोजिट टू 60 डिग्री काय असते? √3/2 टाइम्स हायपोटेनस. √3/2 टाइम्स हायपोटेनस. व्हॉट इज हायपोटेनस? वाय. हे लक्षात असू द्या. √3/4 साईड स्क्वेअर. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल वरती लिहून ठेवा. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय आहे? बरोबर ना, √3/4 झालं. √3/4 इंटू वाय स्क्वेअर. वाय काय साईड. हां, सो √3/4 इंटू वाय स्क्वेअर हे तुमचं फंक्शन आहे. काय रिप्लेस करतात? एक्स करतात का वाय करणार? तसं काय रिप्लेस करता येईल? इझी काय जाईल का? काही नाही इझी जाईल. एक्स स्क्वेअर आहे, इथून एक्स काय बनणार आहे? 22 - 3y अपॉन 4 आणि वाय पण तसंच बनणार. बेटर एक्स रिप्लेस करा कारण इथे √3 वाली टर्म आहे. एक्स रिप्लेस करूयात. हे क्लिअर आहे का? पेरीमीटर दोघांची पेरीमीटर किती होणार? 22. हे पेरीमीटरवरचं एक रिलेशन भेटलं आणि दुसरं फंक्शन क्रिएट केलं. फंक्शन काय? एरिया. एरिया ऑफ स्क्वेअर अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. स्क्वेअरचा एरिया एक्स स्क्वेअर आणि हे काय म्हणतात, हां. आणि आणखी एक रिझन आहे, तुम्हाला लेंथ ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल विचारली. लेंथ किती आहे? साईड. लेंथ ऑफ साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल किती? वाय. सो वाय नका रिप्लेस करू. परत एक्स कॅल्क्युलेट, परत ते एक्स करून परत वाय कॅल्क्युलेट करावं लागेल. सो बेटर एक्स रिप्लेस करून टाका. हां, तेच रिझन प्रॉपर आहे. सो इथून एक्स किती निघणार आहे? एक्स विल बी इक्वल टू 22 - 3y अपॉन 4. हे इथे टाका. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0शी इक्वेट करा. यू विल गेट वाय. करा, इथून जमायला पाहिजे हां आता. सो व्हॉट विल बी फंक्शन काय बनणार आहे? एक्स स्क्वेअर आहे. सो 22 - 3y अपॉन 4 याचा स्क्वेअर प्लस √3/4 इंटू वाय स्क्वेअर. काय केलं? एक्सपांड केलं का? कसं लिहिलं? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं? टू दी पॉवर. हां,
येईल का करेक्ट आहे? ठीक आहे, मी एक्सपांड करून करतो, तुम्ही करत येईल का -3/4 कारण 22, कारण आणखी याचाच हां ठीक आहे येईल आय थिंक. ठीक आहे करूयात असं, बघूयात नाही आन्सर आलं तर मग एक्सपांड करू आपण. 22 - 3/4 -3/4 असं लिहिलं आहे डेरिव्हेटिव्ह. √3/4 2y हे 0शी इक्वेट केलं करेक्ट. इथून y कॅल्क्युलेट करायचं. येते का? हे 2 झालं. सो काय आलं आहे, -3/4 आहे ही टर्म. 22 - 3y √3/4 2y इज इक्वल टू 0. ओके हां इथे 2 आहे ना, करेक्ट आहे का आता? -3/4 22 - 3y/2 प्लस √3/4 × 2y. काय केलं पुढे सिम्प्लिफाय? हे बघा हे किती बनणार आहे, -3 इन ब्रॅकेट 22 - 3y डिवायडेड बाय 8 करेक्ट, प्लस √3/2 × y इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हे -66 आहे करेक्ट, प्लस 3 × 3 9y अपॉन 8 प्लस √3/2 y इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल, किंवा LCM 8 घेऊयात. LCM 8 घेतला, हे -66 प्लस 9y, इथे LCM × 4 करावं लागेल, × 4 प्लस 4√3y इज इक्वल टू 0. हे 0 झालं. सो y किती बनणार, सो -66 प्लस y कॉमन काढला, 9 प्लस 4√3 इज इक्वल टू 0. 66 इकडे गेलं तर y किती बनणार, 66 अपॉन 9 प्लस 4√3 करेक्ट. झाले का?
प्लस 4√3. तुम्ही ऑप्शन्स पण बघा, म्हणजे एकदम हे दिलेले म्हणजे आन्सर ते काढलं, हे टिक केलं, असं पण होतं कधी कधी. झाले का? नेक्स्ट या. 22. नेक्स्ट लिहा. लेट f of x is equal to, let f of x is equal to 3 sin ची पावर 4 आहे प्लस 10 sin क्यूब x प्लस 6 sin square x minus 3. x belongs to minus pi by 6 to pi by 2. Then f is ऑप्शन्स लिहा. ऑप्शन्स वरून ॲनालाइज करायचं आहे. इन्क्रीजिंग इन minus pi by 6 to pi by 2, decreasing in 0 to pi by 2, increasing in minus pi by 6 to 0, decreasing in minus pi by 6 to 0. सांग कसं करणार? इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शन याचं एक्झाम्पल आहे. हाऊ वी चेक वेदर फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग? डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल त्या गिवन इंटरवलमध्ये इन्क्रीजिंग, डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर डिक्रीजिंग. सो फर्स्ट टास्क काय? कॅल्क्युलेट दी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहा. एफ डॅश ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स किती येणार? 3 इंटू दिस विल बी 4 साइन क्यूब एक्स, 10 इंटू 3 साइन स्क्वेअर एक्स, 6 इंटू 2 साइन एक्स आणि 3चा डेरिव्हेटिव्ह 0. करेक्ट लिहिलं का? चुकलं? अरे चुकलं. 4 साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ते राहिले ना, कॉस एक्स प्लस 10 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स प्लस 6 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता करेक्ट आहे. ठीक आहे. काय कॉमन निघेल? हे 12 आहे, हे 30 आहे. सो 6 घेऊ शकतो आपण. 6 कॉमन येऊ शकतं. बरोबर आहे काय? बघा ही टर्म काय? 12. ही टर्म 12 आहे, ही 30 आहे. 6 वी कॅन टेक कॉमन. सो 6 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होईल सांगा? 2. ओके, साइन आणि कॉस पण कॉमन निघतील. साइन आणि कॉस पण कॉमन काढूयात. सो 6 इंटू व्हॉट इज लोएस्ट पॉवर ऑफ साइन? 1. आणि लोएस्ट पॉवर कॉसची पण किती? कॉस. हां, सो हे कॉमन काढले. 6 साइन एक्स कॉस एक्स. सो दिस विल बी 2 साइन स्क्वेअर एक्स. 6 कॉमन काढले तर 5 साइन एक्स. करेक्ट. आणि इथून आपण 6 कॉमन काढले तर इथे काय उरलं? ओनली 2. करेक्ट आहे का? आता हे चेक करायचं आहे याच्यासाठी. जसं हा इंटरवल कन्सिडर केला तर इथे इन्क्रीजिंग आहे का? हा इंटरवल केला तर डिक्रीजिंग आहे का? ओके. आता बघा ओव्हरऑल तुम्हाला इंटरवल काय दिला आहे? -π/6. म्हणजे π/6 म्हणजे किती झालं? -30.
राईट. तुम्ही जर सर्कल ड्रॉ केलं तर हे π/2 आहे आणि π/6 इथे असेल. करेक्ट आहे का? बरोबर ना. -π/6 हा तुमचा इंटरवल आहे. म्हणजे इंटरवल तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आणि कुठे येतोय? फोर्थ क्वाड्रंट. हे बघा, हे फंक्शन इन्क्रीजिंग कधी असेल? जेव्हा हे ग्रेटर दॅन 0 असेल. आणि हे डिक्रीजिंग कधी असेल? जेव्हा हे काय असणार आहे? लेस दॅन 0. आता या इंटरवलमध्ये नाही चेक करायचं, आपल्याला ऑप्शन्स थ्रू जावं लागेल. जसं -π/6 to π/2 आहे, म्हणजे हा कम्प्लीट एरिया घेतलेला आहे. सिम्पल आहे. या एरिया फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन तर निगेटिव्ह आहे, बरोबर ना. साईन कळते काय सांगतोय? बघा, आपण फर्स्ट ऑप्शन कन्सिडर करतोय. फर्स्ट ऑप्शनमध्ये काय म्हटलंय? वेदर इट इज इन्क्रीजिंग इन -π/6 to π/2 ऑर नॉट. सो -π/6 to π/2 हा कम्प्लीट एरिया आहे. हा तुमचा इंटरवल झाला. याच्यात जर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर फर्स्ट ऑप्शन काय होणार आहे? करेक्ट. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करूयात. आता हा जो रिजन आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, तर साईन पण पॉझिटिव्ह आहे, कॉस पण पॉझिटिव्ह. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये चेक करायची गरज नाही. इथे फोर्थ क्वाड्रंटचा रिजन आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये तुमचा कॉस पॉझिटिव्ह आहे, बट साईन काय होणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे हे निगेटिव्ह बनलं तर ही टर्म निगेटिव्ह झाली, बरोबर आहे का? हे निगेटिव्ह बनणार आहे. ही पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह बनणार आहे. सो ओव्हरऑल आन्सर निगेटिव्ह येणार आहे. हां, कारण 2 sin² x आहे. 2 sin² x प्लस 5 sin x आहे. नेक्स्ट पुढचा रिजन आपण बघूयात. 0 to π/2 मध्ये. आता 0 to π/2 मध्ये डिक्रीजिंग तर होणारच नाही, कारण 0 to π/2 मध्ये साईन आणि कॉस दोन्ही पॉझिटिव्ह आहे. तर हे तर गेलं. करेक्ट. इन्क्रीजिंग -π/6 to 0, म्हणजे या रिजनमध्ये इन्क्रीजिंग असेल का? असणार आहे का? कारण साईन तुमचा निगेटिव्ह बनणार आहे. हा साईन काय बनणार आहे? निगेटिव्ह. आन्सर निगेटिव्ह बनेल. सो इन्क्रीजिंग नाही येणार, डिक्रीजिंग येईल. हां, सो आन्सर करेक्ट काय होणार आहे? इट विल बी डिक्रीजिंग इन -π/6 to 0. म्हणजे हा रिजन आहे -π/2 to 0, म्हणजे या रिजनमध्ये फंक्शन काय बनेल? डिक्रीजिंग. डिक्रीजिंग काय बनणार आहे? कारण f' काय बनणार आहे तुमचा? लेस दॅन 0. एखादी व्हॅल्यू टाकूयात, पण -0 to 30 मध्ये. आता इथे एक तर यांनी ओपन इंटरवल दिले, सो एंड पॉईंट्स चालणार नाही. -π/2 to 6, त्याच्यात जर 0 टाकलं तर 0ला काय होतंय? हे बघ, हे दोन तर कॅन्सल आउट आहे. जर याच्यात कन्फ्युजन असेल ए आणि डी मध्ये, याच्यामधली एखादी व्हॅल्यू आपण टाकू शकतो. -π/6 to π/2 0 टाकू शकतो सिम्पली. हां, सो 0 जर टाकलं तर साईन 0 काय? 0. कम्प्लीट 0 होणार आहे. आता त्यांनी स्ट्रिक्टली नाही म्हटलंय, इथे स्ट्रिक्टली म्हटलंय का? आपण दोन टर्म लिहिल्या होत्या, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. सो हे पण येणार नाही. यू कॅन गो विथ दिस. आता इथे -π/6 0ला चेक नाही करता येणार, कारण ओपन इंटरवल दिलं आहे ऑप्शनमध्ये. हां, क्लोज इंटरवल असलं असतं तर आपण चेक केलं असतं. ओपन इंटरवलमध्ये दिलेलं आहे ते, ओपन इंटरवलमध्ये. सो इन बिटवीन याची व्हॅल्यू, म्हणजे 0 to -30 मध्ये व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला? लर्न नसेल, -30 वगैरेच्या व्हॅल्यू नाही माहिती. आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. साईन 15, कॉस 15 वगैरे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हां, बट या पद्धतीने तुम्ही ॲनालाइज करू शकता. फोर्थ क्वाड्रंट आहे, हां, मग ते चेक करू शकतो निगेटिव्ह येते की नाही, पण ते व्हॅल्यू लर्न पाहिजे तेव्हा. सो इथे कॉस तुमचा काय बनणार आहे? पॉझिटिव्ह, बट साईन काय तुमचा? निगेटिव्ह. सो ओव्हरऑल आन्सर काय बनेल? निगेटिव्ह. सो f' काय बनणार आहे तुमचा? लेस दॅन 0. सो हे डिक्रीजिंग बनेल. राईट. या ओव्हरऑल याच्यात नाही विचारलेलं. फर्स्ट ऑप्शन आहे ओव्हरऑल, बाकी मग स्प्लिट केलेत इंटरवल. 0 to π/2 मध्ये तर डिक्रीजिंग होणारच नाही, कारण 0 to π/2 मध्ये साईन पण पॉझिटिव्ह आहे, कॉस पण पॉझिटिव्ह आहे. ओव्हरऑल आन्सर तुमचं पॉझिटिव्हच येणार आहे. त्यानंतर -π/2 to 6, त्याच्यात इन्क्रीजिंग म्हटलं त्यांनी. राईट, इन्क्रीजिंग नाही होणार, ते काय होणार आहे? डिक्रीजिंग.
राईट. फिगर साईडला राहू द्या ड्रॉ केलेली. हां, फोर्थ क्वाड्रंट आहे आणि हा फर्स्टमध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत ट्रिग्नॉमेट्री. इथे साईन निगेटिव्ह आहे, सो डिक्रीजिंग. हे मल्टिप्लिकेशनमध्ये निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनेल. झाले का? नेक्स्ट लिहा मॅक्झिमम स्लोप ऑफ द कर्व. मॅक्झिमम स्लोप ऑफ द कर्व y इज इक्वल टू वन बाय टू maximum slope of the curve y is equal to 1 by 2 x to the power 4 minus 5x cube plus 18x square minus 19x occurs at 19 1 by 2 x to the power 4 minus 5x cube plus 18x square minus 19x occurs at the point options लिया 3, 21 by 2 3, 21 by 2 0, 0 2, 9 2, 2. कसले एक्झाम्पल आहे? कसले एक्झाम्पल आहे? काय टाईप क्वेश्चन का आलं तर त्याची प्रोसिजर तर एकच आहे सगळ्या क्वेश्चन. म्हणजे टाईप जर का आला तर प्रोसिजर आपल्याला फॉलो करता येईल. हां, मॅक्झिमम अँड मिनिममचा क्वेश्चन आहे. हां, सो व्हॉट इज युअर फंक्शन सांगा. याच्यात फंक्शन काय घेणार? काय मॅक्झिमम पाहिजे? स्लोप. सो स्लोप ऑफ कर्व विल बी अवर फंक्शन. सो फंक्शन हे कर्वचं इक्वेशन आहे. हाऊ यू विल कॅल्क्युलेट स्लोप फॉर दिस कर्व? dy बाय dx कॅल्क्युलेट करायचा. सो जो dy बाय dx येणार आहे दॅट विल बी युअर फंक्शन. आणि मग मॅक्झिमम मिनिमाची प्रोसिजर फॉलो करा. राईट. क्वेश्चन तर तुम्ही रीड केला. मॅक्झिमम स्लोप ऑफ दी कर्व. काय मॅक्झिमम पाहिजे? स्लोप ऑफ दी कर्व. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. सो व्हॉट इज अवर फंक्शन? फंक्शन काय ते? फंक्शन इज स्लोप ऑफ कर्व विच इज टू बी मॅक्सिमाइज्ड. हे मॅक्झिमम पाहिजे. सो फंक्शन लिहा. याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सो 1 by 2 4x क्यूब मायनस 5 इंटू 3x स्क्वेअर 18 इंटू 2x मायनस 19. याला फंक्शन घेऊन मग प्रोसिजर फॉलो करायची. सो आवर फंक्शन इज 2x क्यूब minus 15x square plus 36x minus 19. This is our function. प्रोसिजर फॉलो करा. फर्स्ट काय स्टेप आहे? df by dx will be equal to 0. करा बरं सॉल्व. इथून x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. राईट. फंक्शन याला घ्यायचं नाही. स्लोप ऑफ कर्व इज दी फंक्शन. मग स्लोप कसा कॅल्क्युलेट होणार? याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सो 2 इंटू 3x स्क्वेअर 15 इंटू 2x 36 इंटू 1 इज इक्वल टू 0. राईट. 19चा डेरिव्हेटिव्ह 0. तर हे किती बनलं? 6x स्क्वेअर मायनस 30x प्लस 36 इज इक्वल टू 0. 6ने डिवाइड होईल. So it will be x square minus 5x plus 6 is equal to 0. फॅक्टर्स पाडा. एक्सच्या व्हॅल्यूज बघा काय तर.
सो 6चे फॅक्टर्स सम काय पाहिजे -5 काय फॅक्टर येणार आहे -3 -2 सो व्हॉट आर दी फॅक्टर्स x -2 x -3 इज इक्वल टू 0 सो x विल बी इक्वल टू आयदर 2 और 3 आता 3 तर येणारच नाही आहे बरं ना ऑप्शनमध्ये 3 नाहीच आहे एक्स कोण आहे का 3 आहे वाटतं फर्स्ट ऑप्शन हां मग चेक करावं लागेल हे बघा x इज इक्वल टू 2,3 आले हां तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन चेक केला तर 3 पण दिलेला आहे एक्स कोऑर्डिनेट 3 पण दिलेला आहे आणि थर्ड आणि फोर्थमध्ये x इज इक्वल टू 2 तर चेक करावं लागेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे लेस दॅन 0 येतोय हे बघा फंक्शन काय पाहिजे तुम्हाला मॅक्झिमम सो फंक्शन जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे लेस दॅन 0 सो कॅल्क्युलेशन आता इथे करावं लागेल हां सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा सो हा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे करेक्ट हा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बरोबर ना याला आपण डेरिव्हेटिव्ह घेतला हा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे याला परत डिफरन्शिएट करूयात सो d²f/dx². सो 6 × 2x मायनस 30 करेक्ट सो हा लेस दॅन 0 पाहिजे आपल्याला कशाला लेस दॅन 0 येणार आहे इथे जर x इज इक्वल टू 2 टाकलं तुम्ही x इज इक्वल टू 2 जर याच्यात टाकलं तर हे किती होणार 2 × 2 4 24 मायनस 30 विच इज वॉट लेस दॅन 0 सो x इज इक्वल टू 2 ला फंक्शन काय असणार आहे मिनिमम मग आता y पण कॅल्क्युलेट करावं लागेल रिझन काय दोन ऑप्शनमध्ये x इज इक्वल टू 2 दिलेलं आहे हां कळते का स्टेप इथे x इज इक्वल टू 2 टाकलं त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा लेस दॅन 0 झाला सो फंक्शन विल बी वॉट मॅक्झिमम कुठे मॅक्झिमम असणार आहे ॲट x इज इक्वल टू 2 3ला चेक करायची गरज नाही 3 टाकलं तर किती होणार 3 × 2 6 6 × 6 36 मायनस 30 किती बनणार आहे 6 ग्रेटर दॅन 0 सो x इज इक्वल टू 2 आला x ची व्हॅल्यू कशात सबस्टिट्यूट करणार हां इक्वेशन ऑफ कर्वमध्ये टाकावं लागेल इन बिटवीन कुठे टाकायचं नाही फंक्शनमध्ये नाही टाकायचं आपल्याला पॉईंट ऑन दी कर्व विचारले बरोबर ना क्वेश्चन काय आहे मॅक्झिमम स्लोप ऑफ दी कर्व ऑकर्स ॲट दी पॉइंट मॅक्झिमम स्लोप ऑफ दी कर्व हां हां नाही मॅक्झिमम स्लोप ऑफ दी कर्व ऑकर्स ॲट स्लोप ऑफ कर्वमध्ये टाकावं लागेल नाही मॅक्झिमम हे बघा एखादा जर कर्व असेल आता कोणत्या पॉईंटवर याचा स्लोप मॅक्झिमम आहे तो पॉईंट कर्ववरच असेल ना बरोबर आहे काही लॉजिक सो तुम्हाला स्लोपच्या इक्वेशनमध्ये नाही टाकावं लागणार कर्वच्या इक्वेशनमध्ये टाकावं लागेल क्वेश्चन काय आहे मॅक्झिमम स्लोप ऑफ कर्व ऑकर्स ॲट दी पॉईंट या कर्वचा मॅक्झिमम स्लोप कोणत्या पॉईंटवर आहे आउटसाईडला असेल का हां सो स्लोप बेसिकली आपण स्लोप ऑफ कर्व कसा कॅल्क्युलेट करणार त्या पॉईंटवर आपण टँजंट ड्रॉ करणार आहोत हां सो ज्या पॉईंटवर स्लोप मॅक्झिमम आहे तो पॉईंट कुठे असेल कर्ववर असेल कर्ववर सो तुम्हाला x इज इक्वल टू 2 कशात टाकावं लागेल याच्यात टाकावं लागेल क्लिअर आहे काय कन्फ्युजन करू नका मॅक्झिमम हां म्हणजे कोणत्या पॉईंटवर कर्वचा स्लोप मॅक्झिमम आहे तो पॉईंट चेक करायचा आहे तो पॉईंट ऑब्वियस आहे तो पॉईंट कुठे असेल कर्ववर असणार आहे सो तुम्हाला x इज इक्वल टू 2 कशात सबस्टिट्यूट करावं लागेल इक्वेशन ऑफ कर्वमध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल सो x इज इक्वल टू 2 याच्यात टाकायचं कशात किती येते डी ऑप्शन येते का 2,2 करेक्ट आणि याच्यात टाकून बघा बरं सी येते का
टू इंटू टू क्यूब केलं, 8 इंटू टू किती झालं 16. हे 2 स्क्वेअर झालं म्हणजे किती झालं 2 स्क्वेअर 4 म्हणजे -60 प्लस 72 मायनस 19. हे 9 येतं काय बघा बरं. हे 72 मायनस 60 किती झालं. हां हे 9 येते. हां तो कन्फ्युजन करू नका. तुम्ही जर चुकून x इज इक्वल टू 2 स्लोपच्या ह्याच्यात टाकलं तर आन्सर काय बनेल, तुम्ही सी टेक करून येणार. कारण तुम्ही जर x इज इक्वल टू 2 स्लोप ऑफ कर्वमध्ये टाकलं तर 9 बनतं आहे. हां हां सो इट विल बी रॉंग. हां हे लक्षात ठेवा. तुम्हाला x इज इक्वल टू 2 कशात टाकावं लागेल, कर्वच्या इक्वेशनमध्ये टाकावं लागेल. हे येतं आहे ना 2 येतं आहे ना राईट. सो सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी 2,9 पण दिलेले आहे. इथून y कॅल्क्युलेट करा. y किती बनतं आहे 2. सो आन्सर तुमचं काय बनतं आहे 2,2. झालं का सर. एक रोलिस थेरमवर बघूयात क्वेश्चन काय. रोलिस थेरमच्या काय कंडिशन्स होत्या. हां कंटिन्युअस, इट शुड बी डिफरन्शिएबल, एंड पॉईंट्सला फंक्शनची व्हॅल्यू सेम पाहिजे. देन यू विल गेट पॉईंट सी इन इंटरवल ए बी. एफ डॅश ऑफ सी काय असणार 0. ओके बघा रे जमते का. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस ax प्लस b. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस ax प्लस b satisfies the condition of Rolle's theorem. Satisfies the condition of Rolle's theorem in the interval 1,3. In the interval 1,3. Then values of a and b are. Then values of a and b are. करा solve. Then values of a and b are. तर तुम्हाला एक मी सांगितलं होतं लॅटरल सरफेस एरियावाला, ते केलं का सॉल्व. काय फॉर्म केलं का. लॅटरल सरफेस एरिया आणि सेम घेतलं. काय आन्सर आहे तुमचं. एक मिनिट चेक करू ते काय होतं ते. लॅटरल सरफेस एरिया हां पाय आर एल करेक्ट. पण मग ते डेरिव्हेटिव्ह घेतलं का तुम्ही. एलला तुम्ही काय टाकले √r² + s². केलं ना व्यवस्थित. ठीक आहे. त्याचा नाही 54
बघा काय ते 54 पाहायला पाहिजे. हे बघा काय आलं, पण त्याच्याने काय निघणार नाही ना. f(1) इज इक्वल टू f(3) यूज करा. रोलीज थेरम काय सॅटिस्फाय राईट. सो वी कॅन इक्वेट f(1) इज इक्वल टू f(3). इथून काय भेटतंय का बघा, f(1) म्हणजे किती झालं, 1 - 6 + a + b. f(3) 3 क्यूब म्हणजे 27 मायनस 3चा स्क्वेअर 9, 9 × 6 प्लस 3a + b. करेक्ट. इथून ए भेटून जाईल डायरेक्ट. सगळे ए डिफरंट आहे, फक्त ए कॅल्क्युलेट करा, दॅट विल बी आन्सर. ए किती येणार, बरोबर ना. चारही ऑप्शनमध्ये ए ची व्हॅल्यू डिफरंट दिलेली आहे. सो इथून ए भेटला, दॅट इज युअर आन्सर. किती येते हे बघा, हां. सो ए ऑप्शन. बी कॅल्क्युलेट करायची गरज नाही, दोन सेम असलेच ते मग आपण केलं असतं. येते का 11? आले का 11? आले का लास्ट बेंच? करा ते, इथे जमायला पाहिजे. आता याच्यात काय सगळं लिहून दिले, फक्त ए कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट लिहा. आलं का A11 आलं का? हां. बी कॅल्क्युलेट कर. बी जर दोन आन्सर जर सेम, दोन ऑप्शनमध्ये एची व्हॅल्यू सेम असली असती, मग f'(c)ने आपण केलं असतं. इथे चारीमध्ये ए डिफरंट आहे, तर बी कॅल्क्युलेट करायची गरज नाही. आणि A, B विचारले, पहिली व्हॅल्यू ए, दुसरी व्हॅल्यू बी आहे. नेक्स्ट, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. राईट डाऊन, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. Length of perpendicular drawn from the origin, drawn from the origin on the normal to the curve, on the normal to the curve, x square plus 2xy minus 3y square is equal to 0 at the point 2, 2,
इज ऑप्शन से √2, 2√2, 3√2, 1/√2. Length of perpendicular drawn from origin on the normal to the curve at the point 2, 2. काय काय करणार? करेक्ट. एक तर नॉर्मलचं इक्वेशन लागेल. हां, आपण स्ट्रेट लाईनमध्ये बघितलं होतं. स्ट्रेट लाईनमध्ये सपोज लेट्स से दिस इज नॉर्मल. या नॉर्मलवर जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला फ्रॉम दी ओरिजिन, नॉर्मलचं इक्वेशन लेट्स से नॉर्मल लाईन आहे, याचं इक्वेशन या फॉर्ममध्ये येणार आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. सो आपण ते स्ट्रेट लाईनमध्ये लास्टचा टॉपिक आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑन एनी लाईन किती असतं? c/√a² प्लस b². सो कंबाईन केलं आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि स्ट्रेट लाईनमधला कॉन्सेप्ट. सो पहिले तर काय करावं लागेल? क्वेश्चन काय आलं का? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ही लेंथ ऑफ परपेंडिक्युलर विचारली. ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑन वॉट? ऑन नॉर्मल टू दी कर्व. सो इथे तुम्ही कर्व वगैरे ड्रॉ करू शकतात. नॉर्मल, हां, नॉर्मल टू दी कर्व ॲट दी पॉईंट 2, 2. सो पहिले तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? यू हॅव टू फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्व x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल टू 0 ॲट 2, 2. जमेल ना? हां, करा बरं. नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. अजून एक कन्फ्युजन असेल चेक करा. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे आपलं इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. एखादं एक्झाम्पल बघून घ्या. सो परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आहे फ्रॉम ओरिजिन टू दी नॉर्मल. ती लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. सो तुम्हाला या लाईनचं इक्वेशन लागेल म्हणजे नॉर्मलचं इक्वेशन लागेल. सो आपल्याला माहिती आहे नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड आउट होतं. स्लोप ऑफ नॉर्मल लागेल. व्हॉट इज टाईप ऑफ दिस फंक्शन? या टाईपच्या फंक्शनला काय म्हणतात? याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना. हां, इम्प्लिसिट फंक्शन f(x, y) काय तुमचं 0. याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. dy/dx कुठे कॅल्क्युलेट करायचा? 2, 2. तो dy/dx काय असणार आहे? स्लोप ऑफ टँजंट असेल. त्याचा रेसिप्रोकल घेऊन निगेटिव्ह साईन द्या. दॅट विल बी स्लोप ऑफ नॉर्मल. हां, चेक करा. आठवत नसेल तर रिवाईज करा. कारण मग सगळेच एक्झाम्पल जर मी सॉल्व केले तर मग ते प्रॅक्टिस नाही होणार. कॉन्सेप्ट सांगितलं तुम्हाला काय. तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल पहिले फाइंड आउट करायचे. राईट. त्यांच्याकडे नसेल dy/dx तर कॅल्क्युलेट करा. dy/dx हे तुमचं कर्वचं इक्वेशन आहे. ते dy/dx कॅल्क्युलेट करा. काय होणार आहे? 2x प्लस 2 इन ब्रॅकेट x इंटू dy/dx प्लस y इंटू 1 मायनस 3 इंटू 2y dy/dx इज इक्वल टू 0. dy/dx कॅल्क्युलेट करा ॲट 2, 2. आणि बघा किती येते. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट dy/dx फ्रॉम दिस ॲट 2, 2. दिस इज युअर m.
बरोबर ना. इम्प्लिसिट फंक्शनची काय प्रोसिजर होती, dy बाय dxच्या टर्म क्लब करायच्या, रिमेनिंग टर्म राईट साईडला शिफ्ट करायच्या, तिथून तुम्हाला dy बाय dxची टर्म भेटेल. सिक्स काय तर चुकलंच नाही, कारण इथे dy बाय dx मध्ये 2x आहे ना, हा 2x आहे, हे -6y, रिमेनिंग टर्म काय आहे 2y 2x इकडे शिफ्ट करायचं. हे आपण कसं करतो, हे झालं 2x प्लस 2x dy बाय dx प्लस 2y मायनस 6y dy बाय dx इज इक्वल टू 0. सो dy बाय dx ब्रॅकेट लिहा, बाकीच्या ज्या दोन टर्म आहे त्या इकडे शिफ्ट करा. सो dy बाय dx जर केलं तर हे किती बनणार, 2x मायनस 6y मायनस 2x मायनस 2y. सो यू कॅल्क्युलेट dy बाय dx फ्रॉम दिस, मायनस 2x मायनस 2y अपॉन 2x मायनस 6y. 2 वगैरे कॉमन काढा, काय निघते ते. सो तुम्हाला dy बाय dx ॲट 2,2 वर कॅल्क्युलेट करायचं आहे. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 टाकायचं आहे. सो यू कॅन टेक 2 कॉमन, मायनस एक्स मायनस वाय, 2 इथून कॉमन काढा, x मायनस 3y. बस आता dy बाय dx ॲट 2,2. सो -2 -2, 2 मायनस 3 इंटू 2 किती आलं आहे, 2 मायनस 6, बरोबर ना. 2 मायनस 6 मायनस 4 म्हणजे किती आलं, 1. हा काय झाला, स्लोप ऑफ टँजंट झाला. सो देअर फॉर स्लोप ऑफ नॉर्मल. सो स्लोप ऑफ नॉर्मल आणि पॉईंट काय 2,2. सो y मायनस y1 मायनस 1 इन ब्रॅकेट x मायनस x1, y मायनस 2 x मायनस 2. इथून इक्वेशन लिहा नॉर्मलचं. ते नॉर्मलचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्येच असलं पाहिजे, तेव्हा हा फॉर्म्युला आपला होईल. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हां ठीक आहे, काय आलं, x -4 इक्वल टू 0. सो नॉर्मलचं इक्वेशन आलं, काय आलं, x प्लस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कॅल्क्युलेट करा. व्हॉट इज c, -4 अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सांगा ऑप्शन काय, मॉड का बरं पॉझिटिव्ह, लेंथ कॅल्क्युलेट करतो, इट विल बी पॉझिटिव्ह.
किती येणार? किती येणार? 2√2. हां, हे किती बनणार आहे? 4/√2 बनलं आहे. राईट, 2√2. राईट. सो थोडा एक क्वेश्चन स्ट्रेट लाईन असं एक सिम्पल फॉर्म्युला इन्क्लूड केलं होतं. Next, if f of x is equal to log 1 plus x minus 2x upon minus 2x upon 2 plus x, then f of x is increasing in, काय तुम्हाला सांगायचं आन्सर काय ना. राईट, इन्क्रीजिंगचा एकच कॉन्सेप्ट आहे, तो अप्लाय करा आणि सांगा आन्सर काय ना. इन्क्रीजिंग फंक्शनचा एकच कॉन्सेप्ट आहे, एफ डॅश ऑफ एक्स काय पाहिजे? ग्रेटर दॅन 0. सो कोणत्या इंटरवलसाठी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन्क्रीजिंग आहे ना, ग्रेटर दॅन 0 पाहिजे, एवढं कॅल्क्युलेट करायचं. एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट करा, तो ॲनालाइज करायचा आहे या इंटरवलसाठी. कोणत्या इंटरवलमध्ये एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल हे सांगायचं आहे. हां, तिकडे यू अपॉन व्ही करावं लागेल, u/v.
स्क्वेअरची टर्म असेल तर ती नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. हां, आपण जर तसं ॲनालिसिस केलेलं आहे 1-2 एक्झाम्पलमध्ये, तसं ॲनालाइज करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं का? काय आलं फंक्शन? 2 प्लस एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 2x इंटू 1 प्लस एक्स. डिनोमिनेटरला काही नाही आलं. डिनोमिनेटरला 1 प्लस एक्स इंटू 2 प्लस एक्स स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. 2 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. करा पुढे. काय आन्सर सांगा, काय करणार तुम्ही आन्सर? काय नाही, हे बघा, फंक्शन जरी डिफरंट आलं पण कॉन्सेप्ट नोन आहे, बरोबर आहे का? सो हा क्वेश्चन अटेम्प्ट झालाच पाहिजे. हे असे जर क्वेश्चन जर मिस होत असतील तर मग डिफिकल्ट होईल, कारण नवीन क्वेश्चन काहीतरी बनणार आहे, कळते का? जे डबलचे क्वेश्चन आहे, सो हा आपल्या माहितीतला आहे की आपल्याला हे माहिती आहे एफ ऑफ एक्स इन्क्रीजिंग कधी डिक्रीजिंग कधी, फक्त फंक्शन काहीतरी डिफरंट दिलेलं आहे. सो प्रोसिजर याची माहिती आहे आपल्याला. मग प्रोसिजर माहिती असून जर आन्सर येत नसेल तर मग ते थोडं डिफिकल्ट होईल. हां, सो आन्सर तर काढायचंच आहे, हे लक्षात ठेवा. सांगा तुम्ही काय आन्सर येणार. ऑप्शन डी 1,∞. चेक केलं का? 1,∞ म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ना. काय दिलं याचं आन्सर? नाही, 1,∞ नाही. निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू मायनस मध्ये जाईल. तुमचा एफ डॅश ऑफ एक्स काय आला मला ते सांगा. एफ डॅश ऑफ एक्स 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 2x ब्रॅकेट इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटवर अपॉन 1 प्लस एक्स इंटू 2 प्लस. नाही, ते सिम्प्लिफाय होईल ना, काहीतरी सिम्प्लिफाय करा ना. ते ब्रॅकेट ओपन करा, ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. 0 आणि 1 ची व्हॅल्यू टाकली तर डी ऑप्शन मध्ये. नाही, डी रॉंग आहे. तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स प्रॉपर करा कॅल्क्युलेट. मग ते 2 प्लस एक्स जे ब्रॅकेट स्क्वेअर आहे ते सिम्प्लिफाय होईल ना. जो न्यूमरेटर आला आहे 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तो सिम्प्लिफाय होईल ना. आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं माहिती आहे ना, एक्सपान्शन करा, ते सिम्प्लिफाय करा. एफ डॅश ऑफ एक्स प्रॉपर कॅल्क्युलेट करा. इक्वल टू 0 असेल. कशाला? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. ते मग स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग झालं. पण जर स्ट्रिक्टली म्हटलंच नाही, 0 तसं पण नाही, सगळे ओपन इंटरवल दिलेले. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असल्यावर मग स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगची केस नाही नाही, ते चेक करायचंच नाही, सगळे ओपन इंटरवल दिले. 0 कशात येणार आहे? फक्त बी मध्ये 0 बनेल, ए मध्ये 0 येईल फक्त. हां, बाकी सी आणि डी मध्ये तर 0 नाहीच आहे, इंटरवलमध्येच नाही 0, कारण तिकडे ओपन इंटरवलचं साईन आहे. हां,
इकडे किती आलं हे एक्स स्क्वेअर आलं बरोबर ना, हे असंच ठेव, हे 1 + x असंच ठेव, इथे एक्स स्क्वेअर आलं ना, हो. हां हे कट कर, इथे 1 + x लिही आणि हे x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर लिही. हां आता इथून पुढे सांग, आता करेक्ट कॅल्क्युलेट झालं, हे ॲनालाइज करून सांगायचं आन्सर. हे बघा f' आला पाहिजे x² / 1 + x इंटू x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर अपॉन 1 + x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हां तिथून तुम्हाला लगेच क्लिक होईल. मग हा आपल्याला >0 पाहिजे, हा ऑलरेडी >0 असेल, हा ऑलरेडी >0 असेल, फक्त ही टर्म चेक करायची. म्हणजे ही निगेटिव्ह येऊन चालणार नाही, ही नेहमी पॉझिटिव्ह. आता कोणत्या इंटरवलसाठी ही 1 + x नेहमी पॉझिटिव्ह असेल एवढं सांगायचं. u/v केलं का करेक्ट, 2x अपॉन, हां हा 2 कुठून आला, हा वाला 2, नाही 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 हे चुकलं ना, हे u/v अप्लाय केलं ना, 2 + x इंटू, हां इंटू 2 - 2x इंटू 1, हे करेक्ट. हे चुकलं ना, परत काय खाली का घेतलं, हे चुकलं आहे. हे आता इकडे क्रॉस मल्टिप्लाय कर, हा 2 का खाली घेतला, हां v², मग 2 + x ब्रॅकेट स्क्वेअर, हा 2 खाली का आला इथे, त्याच्यामध्ये पुढचं येत नाही, हे कट कर, हे करेक्ट आहे. u/v तू करेक्ट अप्लाय केले, हे फक्त क्रॉस मल्टिप्लाय कर. हे 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 तर पॉझिटिव्हच आहे, x² तर पॉझिटिव्हच आहे, हे पण पॉझिटिव्हच राहणार आहे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x. फक्त 1 + x पॉझिटिव्ह कधी येणार तेवढं सांगायचं आहे. 1 + x कोणत्या इंटरवलसाठी नेहमी पॉझिटिव्ह येईल. याचा मिनिंग काय झाला, 0 to ∞ म्हणजे 0च्या पुढच्या व्हॅल्यू, बरोबर आहे का. 1 + x ची टर्म आहे ना, हां सो म्हणजे 0.5 1 2 3 अप टू इन्फिनिटी, हा एक इंटरवल आहे. 1 to ∞ म्हणजे 1 नाही इन्क्लूड त्याच्यात, 1च्या पुढचे नंबर 1.1 1.3 4 5 6 अप टू इन्फिनिटी, हे तर चालणारच नाही कारण निगेटिव्ह नंबर्स आहे याच्यात. जसं x = -2 झालं तर ती टर्म निगेटिव्ह बनून जाईल, ते चालणार नाही, हे तर कॅन्सल झालं. -1 to ∞, सो हे 3 ऑप्शन्स आहेत, या 3 पैकी काय करेक्ट आहे एवढं सांगायचं. या 3 इंटरवलसाठी 1 + x पॉझिटिव्ह कधी बनेल एवढं सांगायचं. याच्यासाठी बनेल पॉझिटिव्ह, बरोबर ना, 1, कारण याच्यात जर सपोज x = 2 टाकलं, 1 + 2 काय होणार 3 >0, हे चालेल. हे चालेल का, इथे 0.5 जरी टाकलं तरी >0 बनणार आहे, हे पण चालेल. हे चालेल का, नाही व्यवस्थित सांगा, हां ही व्हॅल्यू चालेल का, हा इंटरवलसाठी 1 + x >0 येईल का, -1 to ∞ साठी 1 + x >0 येईल का, हे सांगा. येईल. हां मग आता आउट ऑफ 3 काय सिलेक्ट करणार, डी. हां डी, का बरं, कारण जर सी सिलेक्ट केला तर ऑप्शन डी असे राईट येईल. सी सिलेक्ट केला तर ऑप्शन डी राईट येईल, कारण डी मधले सगळे पॉईंट सी मग याच्यात तर सगळेच आहे ना, याच्यामध्ये 0 to ∞ पण आहे, या इंटरवलमध्ये 1 to ∞ पण आहे. ते पण ऑप्शन राईट होतं ना, तर हे सिलेक्ट करायचं. नाही नाही असं कसं करता तू, हे बघा -1 to ∞ आहे, ऑप्शन सी होतं. परत सांगा, आता हे सगळं सांगितलं तरी तुम्ही सिलेक्ट नाही करत. हां -1 to ∞ म्हणजे सगळे पार्ट येणार, मग याच्यात 0 to ∞ पण आहे, हा वाला पार्ट काय 0 to ∞, हे पण आहे, हा वाला पार्ट काय 1 to ∞, हा वाला पार्ट पण आहे. सो वॉट म्हणजे सिलेक्ट काय करणार तुम्ही, हां
हां, पण आता मग काहींचं एफ डॅश ऑफ एक्सच आलं नाही अजून. एफ डॅश ऑफ एक्स कसं कॅल्क्युलेट केले? व्यवस्थित करा ना कॅल्क्युलेट. हे बघा, असे क्वेश्चन जर सुटले तर मग स्कोर डिफिकल्ट होईल ना, कारण हे नोन आहे, याच्यात काही डिफरंट नाही आहे. एफ ऑफ एक्स इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आणि इंटरवल दिलेले, आपल्याला याची प्रोसिजर माहिती आहे, हे सॉल्व झालंच पाहिजे किंवा काहीतरी डोकं लावून तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. म्हणजे हे जर सुटलं, असे क्वेश्चन जर सुटले तर डिफिकल्ट क्वेश्चन तर येणारच आहे, ते तर ऑलरेडी सुटणारच आहे. हे नाही सुटायला पाहिजे, या टाईपचे क्वेश्चन नाही सुटायला पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. एफ डॅश ऑफ एक्स काय यायला पाहिजे? एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स, हां, एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत लिहून घ्या, इथपर्यंत सिम्प्लिफाय करा एफ डॅश ऑफ एक्स. मग आता हे तुम्हाला जर ग्रेटर दॅन 0 पाहिजे, हे बघा, हे जर ग्रेटर दॅन 0 पाहिजे फॉर फंक्शन टू बी इन्क्रीजिंग, एक्स स्क्वेअर ऑलरेडी पॉझिटिव्ह बनणार आहे कारण स्क्वेअर आहे. एक्स प्लस 2 पण नेहमी काय बनणार आहे? पॉझिटिव्ह. सो फक्त ही टर्म ॲनालाइज करायची रिमेनिंग आहे, 1 प्लस एक्स. 1 प्लस एक्स जर तुमचा पॉझिटिव्ह आला तर एंटायर टर्म तुमची पॉझिटिव्ह बनेल. हे जर निगेटिव्ह बनली तर एंटायर टर्म तुमची काय बनणार आहे? निगेटिव्ह. सो फक्त 1 प्लस एक्स ग्रेटर दॅन 0 कधी असेल? आउट ऑफ दिस इंटरवल. एवढं चेक करायचं. सो हे पण घाईघाईत हे वगैरे सिलेक्ट हे होऊ शकतं. सपोज 0, इन्फिनिटीज जर मी पहिले स्टार्टिंगला चेक करायला घेतलं, ऑब्वियस हे ग्रेटर दॅन 0 होईल. हे टिक करून आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊ शकतो. हां, सो ऑप्शन व्यवस्थित बघायचेत म्हणून ऑप्शन्स लिहिलेत. याला पण हे ग्रेटर दॅन 0 बनेल, बट याच्यामध्ये दोन्ही ऑलरेडी आहेत. या इंटरव्हलमध्ये 0, इन्फिनिटी पण बनतं आहे, 1, इन्फिनिटी पण बनतं आहे, प्लस आणखी काही ॲडिशनल नंबर्स आहेत. 0 to -1, -1 to 0 मधले हे वाले नंबर्स. याच्यासाठी पण ही टर्म काय येणार आहे? ग्रेटर दॅन 0च बनेल, बरोबर ना. जसं 0.5 टाकलं, -0.5, सो ही ग्रेटर दॅन 0 बनणार. ठीक आहे, थांबूयात आपण. एकदा सॉल्व करून बघा जे PYQs वगैरे आणि सॉल्व एक्झाम्पल बघा.